स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। सो सर्वांना शुभ प्रभात, गुड मॉर्निंग। सो चला आता मी कामांना सुरुवात करत आहे। तर माझा आता इथे तूप मी बनायला ठेवलेला आहे। सोबत आज मला देवघराची डीप क्लिनिंग करायची आहे। फ्रीजची पण करायची होती, पण पहाटे जर झाली तर करेल, पण देवघराची मात्र डीप क्लिनिंग करायची आहे। कारण बरेच दिवस झाले मंदिराची डीप क्लिनिंग केलेली नाहीये। फक्त कपड्याने मंदिर पुसून घेत आहे आणि पूजा करते आहे। आज सर्व तांब्या पितळ्याचे भांडे पण क्लीन करायचे आहेत, सोबतच मंदिर पण क्लीन करायचं आहे। सो चला आता कामाला लागते। आणि बघा इथे माझं तूप पण बनवून तयार आहे। तर बघा इथे माझं छान असं तूप बनवून तयार आहे। यापूर्वी सुद्धा दोनदा मी तुमच्या सोबत साईपासनं लोणी आणि लोण्यापासनं तूप कशी तयार करते याचा व्हिडिओ शेअर केलेलाच आहे। त्यामुळे मग मी आज शेअर केलेलं नाही आहे। तर इथे मी काही तांदूळ भिजायला टाकलेले आहेत, कारण मला राईस वॉटर टोनर बनवायचा आहे। त्यासाठी या टोनरचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे। आता आधी सर्व कामं करते। आधी नाश्त्याचं बनवते, त्यानंतर स्वयंपाक करते आणि क्लिनिंगची कामं करते आणि त्यानंतर मग देवघर क्लिनिंगला घेते। आधी पूजा करून घेईल मी, कारण वेळही लागू शकतो। सो पाहते जर माझी कामं लवकर आटोपलीत, कारण देवघर क्लीन करायला वेळ लागणार आहे। इथे हा जो गोड निंबाचा पाला आहे, करी लिव्ज आहेत, हे मी सुकायला ठेवले होते। अहोनी भरपूर आणला होता बाजारातून। आता माझ्याकडे तर मी झाडं लावलेली आहेत गोड निंबाची, पण आणखी त्याला म्हणजे छोटे आहेत ते, तर एका भाजीपुरते तरी पानं मी नेहमीच काढते, पण चिवड्यासाठी भरपूर लागणार म्हणून ही मार्केटमधनं आणायला सांगितली होती बाजारातनं। तर ही एक्स्ट्राची होती, तर मी छान यांना सुकवून घेतलेला आहे आणि छान सुकलेली आहेत हे। आणि आता हवा बंद डब्यात भरते आणि फ्रीजमध्ये साठवून ठेवते, म्हणजे मला 15 दिवस तरी हे आरामात जातात। सोबतच माझ्या झाडांची पानं पण निघत राहतात। तर अशा प्रकारे जर तुम्ही वाढवून घेतले ना गोडनिंबाची पानं, तर खूप 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 दिवसांपर्यंत जातात। सोबतच आणि असं नाही की सुकलेले आहेत तर त्यांच्या टेस्टमध्ये किंवा स्मेलमध्ये काहीही फरक पडत नाही। जसं आपण फ्रेश कढीपत्ता टाकले की जसं छान फ्लेवर येतो ना, तसं याने सुद्धा येतो। तर आता मी हे साठवून ठेवते आणि चला तर आता मंदिर क्लिनिंगला सुरुवात करत आहे। आधी सर्व मंदिरातलं सामान जे आहे बाहेर काढत आहे। माझ्याकडे हे लाकडाचं मंदिर आहे आणि खूप छान आहे। याला आता 6 वर्ष झालेली आहेत, पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे अजूनही। तर मी सर्व देवांची पण कपडे वगैरे इथे चेंज केलेत, कारण मला आता देवांना पण स्वच्छ करायचं आहे। सोबतच ह्या मंदिरासोबतच अशा पायऱ्या आलेल्या आहेत, त्यामुळे देवळ खूप छान व्यवस्थित बसतात मंदिरामध्ये। आता सर्वात आधी मी कोरड्या कपड्याने सर्व मंदिर क्लीन करून घेत आहे, कारण भयंकर धूळ बसली होती मंदिरावर। आपण जेव्हा मंदिर घ्यायला जातो तेव्हा छान कोरीव काम केलेले नक्षीदार मंदिर आपल्याला खूप जास्त अट्रॅक्ट करतात, पण मात्र स्वच्छ करायला असे मंदिर खूप जास्त त्रास होतो, कारण त्यांच्या नक्षीमध्ये कोरीव कामामध्ये जर धूळ वगैरे जाऊन बसला की स्वच्छ करायला खूप वेळ लागतो आणि बऱ्याचदा तिथली धूळ म्हणजे निघत पण नाही। तर मी काय करते, नेहमी आधी कोरड्या कपड्याने सर्व धूळ स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर ओल्या कपड्याने सुद्धा मंदिर स्वच्छ करते। म्हणजे कसं, जर थोडीफार धूळ जरी राहिली असेल तर ओल्या कपड्याला सर्व चिकटून येते आणि मंदिर आपलं सर्व क्लीन होते। तुम्हाला ओला कपडा जर यूज करायचा नसेल तर तुम्ही मायक्रोफायबरचा क्लॉथ सुद्धा यूज करू शकता, पण ओला कपडा एकदम छान पिळून घेतला ना तर त्याने सुद्धा मंदिराला काहीही इफेक्ट होत नाही, व्यवस्थित मंदिर स्वच्छ होतं। मंदिर तरी क्लीन करून झालं, अतिशय स्वच्छ झालं। आता म्हटलं आधी पितळेचे भांडे घासून घेते, कारण याला बराच वेळ लागतो। आता माझ्याकडे निमसत नाही आहे, तर आपण निमसत जर असेल तुमच्याकडे तर निमसतमध्ये थोडासा सोडा टाकून आणि थोडंसं लिक्विड डिशवॉश टाकून आपण स्वच्छ करू शकतो। खूप इझिली क्लीन होतात, पण आता निमसत नसल्यामुळे आणि व्हिनेगरसुद्धा नाही आहे, त्यामुळे मग मी पितांबरीनेच इथे घासत आहे भांडे। पितांबरीने सुद्धा खूप क्लीन निघतात।
आणि भांडे घासून झाल्यावर पितळेचे ते लगेच पुसून घ्यावी लागतात, नाहीतर त्यावर डाग पडतात. म्हणून मी लगेच जसे माझे भांडे घासून झाले तसं लगेच पुसून घेतलं. चला भांडी तरी झाली घासून, आता मंदिर पुन्हा ऑर्गनाईज करते. तर हे काही फुलांचे हार आहेत, मी 30-30 रुपयाला विकत आणले होते आणि ते मी मंदिरामध्ये असे डेकोरेट करून ठेवलेले आहेत. त्यानंतर हा असा लाल कपडा मी पायऱ्यांवर टाकते आणि त्यानंतर दोन्ही साईडला माझ्या 2 समया ठेवते. ही गजानन महाराजांची मूर्ती आहे आणि ही मार्बलपासून बनलेली आहे. खूप छान मूर्ती आहे ही. आज मी सर्व देव पण पितांबरीनेच क्लीन केलेले आहेत आणि मी बऱ्याचदा दही आणि त्यामध्ये थोडंसं सहज टाकून देव क्लीन करत असते. पितांबरी देवांना यूज करायचं सहसा टाळतेच, पण आज पितांबरीने देव क्लीन केलेले आहेत. देवाचे कपडे मी दररोज नाही धुवत, 2-3 दिवस आड धुते, कारण ते लगेच खराब होतात जर आपण नेहमी धुतले तर. आणि इथे माझे बाल गोपाल पण छान कपडे घालून रेडी झालेले आहेत. चला तर आता सर्व देवघरातील सामान व्यवस्थित अरेंज करते आणि आता पुन्हा पूजा करते. तर पूजा करताना मी सर्वात आधी दिवा लावत असते. दिव्याच्या साक्षीनंच नेहमी पूजा करावी असं म्हणतात. तर दिवा लावलेला आहे, त्यानंतर दिव्याचं पूजन करते आणि त्यानंतर सर्व देवांना अष्टगंधक आणि कुंकू वगैरे लावते. महाराजांची मूर्ती मार्बलची असल्यामुळे त्याला कुंकवाचे लगेच डाग पडतात, त्यामुळे मी महाराजांना कुंकू लावताना खूप जास्त सावधगिरीने लावते. पण पिहू मात्र नेहमी कुंकू लावत राहते आणि त्याचे डाग महाराजांवर पडत राहतात. त्यानंतर आता मी छान फुलं वाहून घेत आहे देवांना. माझी अशी सिंपलच पूजा असते. मी अशीच अतिशय साधी आणि सोपी पूजा करत असते. मला खूप काही असं पूजेतलं कळत नाही, पण जितकं कळते आणि माझ्या श्रद्धेनुसार तितकं मी करायचा प्रयत्न करते. तर पूजा झालेली आहे. आता देवाला प्रसाद आणि पाणी अर्पण करत आहे इथे. आणि झालं माझं मंदिराचं क्लिनिंग पण झालं, ऑर्गनायझेशन पण झालं आणि माझी पूजा पण झाली. त्यानंतर आता रांगोळी काढून घेत आहे. रांगोळी पण आज मी अगदी सिंपलच काढणार आहे, फक्त स्वस्तिक काढते आहे मी. आणि त्यानंतर स्वस्तिकची पण हळद आणि कुंकू वाहून पूजा करणार आहे. तर ही एक बास्केट आहे ज्यामध्ये माझं पूजेचं एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं असते, जसं तेल, फुलवाती आणि इतर जे साहित्य आहे जे ड्रॉवरमध्ये बसत नाही ते या बास्केटमध्ये असते. ड्रॉवर 3 आहेत पण ते छोटे पडतात सामान ठेवायला, सो अशी एक बास्केट मी साईडला ठेवते. आणि झालं माझं मंदिर छान क्लीन आणि ऑर्गनाईज आणि माझी पूजा पण झालेली आहे. तर याआधी सुद्धा मी माझं मंदिर कसं डेकोरेट केलं याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तू बनवून दे, मला नाही करते. बनवून दे ना. नंतर का ग एवढीशा मॅगीसाठी किती हा पसारा केला तुम्ही? तू बनवून दे, मी बनवत नाही. पिऊ असं गॅसच्या वट्यावर कोण बसते रे? हा मांडी घालून अरे चटका लागतो ना तुला. गॅस चालू करायचंय. मग तुला कितीदा म्हटलं गॅसला हात लावायचा नाही ते. काय टाकलं? कैरी आणि मटर, टोमॅटो टाकलं का? मग तुला वेगळी मॅगी बनवायची. आरडाओरड नको करू. किती घाम आला पिल्लू तुला. हो चल बस तिकडे. तूच बनवणार आहे का? आणि चटका लागला तर मला सांगायचं नाही. आणि हा सर्व पसारा आरोही तुला आता तुला चाळणी काय मॅगी बनवायसाठी लागली का? कशाला? अगं सांडच घे बाई. पाणी देऊ का? आरोहीला मॅगी खायलाच आवडत नाही तर बनवायला सुद्धा आवडते. मी आरोहीला कधीच मॅगी बनवून देत नाही, ती स्वतःच बनवते आणि पिहूसाठी पण बनवते. पण आज पिहूचा हट्ट होता की मला सुद्धा बनवायची आहे, म्हणून तोही गॅसच्या ओट्यावर जाऊन बसला होता. तर चला त्यांची तर मॅगी बनली. त्यानंतर सायंकाळी इथे माझी फ्रेंड आलेली आहे, तिला सागर वेणी घालून पाहिजे होती.
तर मला तितकीशी जमत तर नाही, पण तिला मी 1-2दा घालून दिलेली, तिला आवडली. सो बोलली तुला जसं जमते घालून दे, मला आवडते. तरी त्या आमच्या छान टप्पा चालू होत्या. बऱ्याच वेळपर्यंत बसली ती खालच्याच मजल्यावर राहते. तरीसुद्धा आम्ही 8-15 दिवसातून भेटतो. कमी जरी भेटत असलो तरी आमच्यातला बॉन्ड खूप छान आहे. खूप सपोर्टिव्ह आहे. नाही बोलत होती ना, स्वयंपाक करायला लावशील. उद्या अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेला वड्यांचा खूप जास्त मान असतो. म्हणून मी वड्यांसाठी इथे उडदाची डाळ भिजायला घालत आहे. आणि उडदाची डाळ पचायला थोडी भारी असते, त्यामुळे यामध्ये मी थोडी मुगाची डाळ पण ॲड केलेली आहे. 2-3 पाण्याने छान धुतली आणि त्यानंतर अशा भिजायला ठेवते. रात्रभर छान भिजून जाते. सकाळी पण भिजायला टाकू शकते, पण मात्र खूप घाई होते, म्हणून मी रात्रीचंच इथे भिजायला टाकलेली आहे. आणि त्यानंतर मला चिंचोनी पण करायची आहे. आमच्या विदर्भामध्ये चिंचोनीला खूप मान आहे. अक्षय तृतीयेला प्रत्येकजण चिंचोनी हे करतच. तर त्यासाठी मी इथे चिंचा पण भिजायला घातलेल्या आहेत. चला तर मग आता खूप रात्र झाली. पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टाटा.